हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ अदिती नेवे. आपण लास्ट लेक्चरमध्ये ह्यूमन न्यूट्रिशन चालू केलेलं आणि इन दॅट लेक्चर आपण फॅरिंग्सपर्यंत कंटिन्यू केलं होतं. बघा, आपली जी बॉडी आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे, हिला आपण स्टडी करण्यासाठी दोन पार्ट्समध्ये डिवाइड करतो. दॅट इज द एलिमेंटरी कनाल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. त्यापैकी आपण कंटिन्यू करत होतो एलिमेंटरी कनाल. सो ही जी एलिमेंटरी कनाल आहे ही स्टार्ट होते माउथपासून. आपण लास्ट लेक्चरमध्ये माउथ केलेलं आहे कंप्लीट. त्यातला एक टॉपिक आय थिंक बाकी आहे, टंग, तो आपण पुढे कंटिन्यू करू. त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे दॅट इज फॅरिंग्स. आपण बघितलं होतं की फॅरिंग्स जो आहे हा फॅरिंग्स पुढे जाऊन दोन डिफरंट पाईप्समध्ये ओपन होतो, जी पुढच्या साईडला प्रेझेंट आहे. ओके, जी पाईप पुढच्या साईडला प्रेझेंट असते, दिस पाईप इज द विंड पाईप. यालाच आपण काय म्हणतो, दिस इज द ट्रकिया. ओके, दिस पाईप इज द विंड पाईप अँड दिस इज द ट्रकिया. त्यानंतर याच्या पुढचा जो भाग आहे म्हणजे विंड पाईपच्या मागे जो पाईप असतो, दिस इज द इसोफेगस. सो आपला नेक्स्ट पार्ट जो आहे दॅट इज इसोफेगस. जर तुम्ही आधीचं लेक्चर बघितलं नसेल तर आधी ते लेक्चर बघा आणि मग इथून कंटिन्यू करा. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज इसोफेगस. बघा, इसोफेगस कशी आहे. इसोफेगस ही विंड पाईपच्या मागे प्रेझेंट आहे. ओके, इट इज प्रेझेंट. इचं लोकेशन जर आपण बघितलं, सो इट इज प्रेझेंट बिहाइंड ट्रकिया. ओके, ही ट्रकियाच्या मागच्या साईडला प्रेझेंट आहे. त्यानंतर इसोफेगस जो आहे, इसोफेगस इज अ लॉंग ओपनिंग. ओके, लॉंग असं स्ट्रक्चर आहे. ओके, आणि हे स्ट्रक्चर कशाचं बनलेलं आहे, हे मसल्सचं बनलेलं स्ट्रक्चर आहे. सो दिस इज अ लॉंग मस्क्युलर ट्यूब. कसा ट्यूब आहे हा, मसल्सने बनलेला ट्यूब आहे. इट इज अ लॉंग मस्क्युलर ट्यूब. अराउंड किती सेंटीमीटर्सचा हा ट्यूब आहे. जर आपण ॲप्रॉक्सिमेट बघितलं तर ॲप्रॉक्सिमेटली इट इज 25 सेंटीमीटर लॉंग. ओके, ॲप्रॉक्सिमेटली किती आहे, ॲप्रॉक्सिमेटली इट इज 25 सेंटीमीटर लॉंग मस्क्युलर ट्यूब. आणि याच्या आजच्या साईडला जर आपण व्यवस्थित बघितलं तर सपोज दिस इज द इसोफेगस. याला मी कट केल्यानंतर आजच्या साईडला, इनरमोस्ट साईडला, यामध्ये आपल्याला काही असे स्ट्रक्चर्स दिसतात. ओके, काही अशी लाइनिंग दिसते आणि ही जी लाइनिंग आहे ही म्युकसची लाइनिंग प्रेझेंट आहे. ओके, सो इट इज लाइंड बाय म्युकस लेअर. नेक्स्ट पॉइंट लक्षात घ्या, इट इज लाइंड बाय म्युकस लेअर. का प्रेझेंट आहे हा म्युकस लेअर, दिस इज द म्युकस लेअर. आणि हा म्युकस का प्रेझेंट आहे, कारण इसोफेगसचं काम काय, जे सुद्धा अन्न बोलस येतो इथून, जो फूड पार्टिकल आला, कारण तो आता सलायवामध्ये मिक्स झालेला आहे. ओके, इथं लिहून घेऊ आपण, बोलस कशाला म्हणतात, फूड प्लस आपले जेव्हा सलायवा त्याच्यात मिक्स झालंय, आता आपण त्याला काय म्हणणार, बोलस. सो हा बोलस जेव्हा खाली पास होतोय, हा कोरडा डायरेक्ट पास होऊ शकत नाही. आपण तसंही विदाऊट सलायवा मिक्सिंग आपण कुठलाही घास घेऊ शकत नाही. कोरडा घास आपण घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत. सो तशाच पद्धतीने जर इथं म्युकस नसता तर इझिली जो घास आहे तो खाली स्टमकमध्ये पास झाला नसता. ओके, सो दिस इज द म्युकस लाइनिंग. ओके, इट हॅज म्युकस लाइनिंग प्रेझेंट. आणि का प्रेझेंट असते ही म्युकस लाइनिंग, बिकॉज इट प्रोव्हाइड्स द ल्युब्रिकेशन टू द पासिंग फूड. जो फूड पास होते त्याला हे काय प्रोव्हाइड करते, ल्युब्रिकेशन प्रोव्हाइड करते. इट प्रोव्हाइड्स lubrication टू पासिंग फूड. जे फूड पास होतंय त्या फूडला हे काय प्रोव्हाइड करते, ल्युब्रिकेशन प्रोव्हाइड करते. याच्या व्यतिरिक्त जे फूड खाली पास होणार आहे ते एका पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनच्या प्रोसेसने पास होतं. जसं की बघा, सपोज याला आपण म्हणतो एक पेरिस्टाल्टिक मुवमेंट. सपोज हा तुमचा इसोफेगस आहे. ओके, आणि इसोफेगसच्या जवळ इथं फूड पार्टिकल होता. हा फूड पार्टिकल वरची जी मसल आहे ही कॉन्ट्रॅक्ट झाली आणि फूड पार्टिकल खाली लोटला गेला. सेम पद्धतीने आता ही फूड पार्टिकल इथं लोटला गेला म्हणजे इथली मसल कॉन्ट्रॅक्ट होणार आणि फूड पार्टिकल खाली लोटला जाणार. सो हे एका रिदममध्ये चालू आहे, एका वेव्ह निघते. बघा, वरतून ही वेव्ह खालपर्यंत जाते. एका वेव्हमध्ये रिदमिक कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. त्यामुळे काय होतं, जो बोलस आहे तो खाली पास होतो. या प्रोसेसला आपण म्हणतो पेरिस्टाल्टिक मुवमेंट. सो फूड इज पास्ड बाय पेरिस्टाल्टिक मुवमेंट. द फूड इज पास्ड बाय पेरिस्टाल्टिक मुवमेंट. कशा मुवमेंटने पास करतो आपण याला, पेरिस्टाल्टिक मुवमेंटने पास करतो. आणि व्हॉट इज पेरिस्टाल्टिक मुवमेंट, इट इज द रिदमिक. ही जी मुवमेंट आपण बनवली आहे याच मुवमेंटला आपण काय म्हणतो, दिस इज पेरिस्टाल्टिक मुवमेंट. ओके, किंवा याला आपण म्हणतो पेरिस्टाल्सिस. ओके, सो पेरिस्टाल्सिस इज अ रिदमिक मुवमेंट. ओके, सो इट इज अ rhythmic, actually it is a wave of rhythm, or you can write wave of rhythmic contraction and
रिलॅक्सेशन. अशा पद्धतीने हे फूड जे आहे हे खाली पास होणार. आपल्याला इसोफेगस बद्दल एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा ही जी इसोफेगस आहे, एक पॉईंट आपण याच्यात अजून ॲड करू. आपण फॅरिंग्स मध्ये सुद्धा हा पॉईंट लिहिलेला आहे की इसोफेगस जिथून ओपन होतं, इकडे तर आपला एक इपिग्लॉटिस प्रेझेंट आहे, या ओपनिंग ऑफ इसोफेगसला आपण काय म्हणतो, गलेट. ओके, ओपनिंग ऑफ इसोफेगस इज नोन ॲज गलेट. आता खाली इसोफेगस क्लोज होणार कारण खाली पुढचा पार्ट चालू होते. इसोफेगस कशात ओपन होते, इसोफेगस ओपन्स इनटू दी स्टमक. मग नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे, दॅट इज स्टमक. ओके, सो बघा स्टमक कसा आहे, जर आपण स्ट्रक्चर बघितलं, सो इथं आपली सपोज दिस इज द इसोफेगस. सपोज ही इसोफेगस आहे, याच्यावर थोडासा बघा असा डोम शेप झालेला स्ट्रक्चर आहे जो पुढे जाऊन टर्न होतोय. येते लक्षात. सो एक जे शेप स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला, सॅक लाईक स्ट्रक्चर आहे, आणि हा पुढे जाऊन काय शेप घेतोय, यू शेप घेतोय. या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, स्टमक. सो स्टमक इज ऑल्सो मस्क्युलर. हे सुद्धा मसल्सच आहे ज्याच्यामध्ये फूड जे आहे थोड्या टाइम साठी स्टोअर होणार आणि त्यानंतर फूड काय केलं जाणार, चर्न केलं जाणार, ब्रेक केलं जाणार. ओके, सो दिस इज द स्टमक. आणि स्टमक इज अ जे शेप स्ट्रक्चर. कसं स्ट्रक्चर आहे हे, एक जे शेप स्ट्रक्चर आहे. अगेन जे शेप सोबत आपल्याला काय दिसते, एक सॅक, एक बॅग आहे, या बॅग मध्ये फूड स्टोअर होणार आहे. सो इट इज अ जे शेप स्ट्रक्चर, और यू कॅन राईट सॅक लाईक स्ट्रक्चर. ओके, और यू कॅन राईट इट इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर. जर आपण याची सुद्धा साईज बघितली तर याची सुद्धा साईज अप्रॉक्सिमेटली 25 to 30 सेंटीमीटर्स एवढी असते. येते लक्षात. याची सुद्धा साईज किती असणार, अप्रॉक्सिमेटली 25 to 30 सेंटीमीटर. त्यानंतर स्टमकला जर आपण काही पार्ट्समध्ये डिवाइड केलं, बघा आपला जो स्टमक आहे याचे पर्टिक्युलर साईड एक पर्टिक्युलर फंक्शन परफॉर्म करते. दॅट्स वाय स्टमक इज डिवाइडेड इनटू फर्दर 4 पार्ट्स. बघा इसोफेगस पासून जिथं फूड पार्टिकल रिसीव्ह होईल त्या रिजनला आपण म्हणतो कार्डियक रिजन. हे जे आपल्याला रिजन दिसतंय, दिस रिजन इज नोन ॲज कार्डियक. ओके, सो फर्स्ट रिजन ऑफ स्टमक इज कार्डियक, किंवा याला आपण काय म्हणतो, कार्डिया. याला आपण कार्डिया सुद्धा म्हणू शकतो आणि कार्डियक सुद्धा म्हणू शकतो. यामध्ये काय होतंय, फक्त जो फूड आहे, जो फूड पार्टिकल आहे तो काय होणार, रिसीव्ह होणार. सो कार्डियक काय आहे आपला, इट इज द फर्स्ट पार्ट ऑफ स्टमक. ओके, कार्डियक स्टमकचा कुठला पार्ट आहे, इट इज द फर्स्ट पार्ट ऑफ स्टमक. ओके, आणि याच्या आजूबाजूला इथं काही सर्क्युलर मसल्स प्रेझेंट असतात. ओके, याच्या आजूबाजूला म्हणजे जिथून आपला इसोफेगस स्टमकमध्ये ओपन होतोय तिथं एक सर्क्युलर मसल्स प्रेझेंट असतात. जर मी याला इकडे काढलं बघा, म्हणजे असं करून दाखवलं, सो आपल्याला असं दिसेल काही असं. या मसल्स आता ओपन आहेत, या मसल्स क्लोज झाल्या म्हणजे हा जो स्पिंक्टर आहे हा क्लोज होईल. येते लक्षात. कधी सुद्धा इसोफेगस मधलं अन्न एकदा स्टमक मध्ये गेलं की ते परत बाहेर येत नाही अनलेस अँड अंटिल जर काही रिव्हर्स पेरिस्टाल्सिस म्हणजे वॉमिटिंग वगैरे होत असेल. मोस्टली हे अन्न खाली जातं आणि नंतर हा स्पिंक्टर बंद होतो. स्पिंक्टर उघडणार आणि अन्न खाली जाणार. स्पिंक्टर बंद झाला म्हणजे अन्न परत वरती जाऊ शकत नाही. सो हे इथं जे प्रेझेंट आहे दिस इज द फर्स्ट स्पिंक्टर, आणि कारण हे कार्डियक रिजन मध्ये प्रेझेंट आहे म्हणून या स्पिंक्टरला आपण काय म्हणतो, इट इज द कार्डियक स्पिंक्टर. ओके, याला आपण काय म्हणतो, इट इज अ कार्डियक स्पिंक्टर. आलं लक्षात. सो फर्स्ट पार्ट. त्यानंतर इथे आपल्याला एक डोम शेप थोडा उचकलेला भाग दिसतोय. दिस पोर्शन ऑफ स्टमक इज नोन ॲज फंडस. ओके, या पोर्शनला आपण काय म्हणतो स्टमकच्या, दिस पोर्शन ऑफ स्टमक इज नोन ॲज फंडस. सो फंडस जो आहे इट इज अ डोम शेप स्ट्रक्चर. ओके, आणि यामध्ये मोस्टली गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रेट करणाऱ्या सेल्स याच भागात प्रेझेंट असतात. सो इट इज अ डोम शेप स्ट्रक्चर and major gastric juices are secreted. Major gastric juices are secreted. हे सगळं कुठे होत असतं, फंडसच्या रिजनमध्ये. त्यानंतर खाली हा जो पार्ट आपल्याला दिसतोय जिथं ॲक्च्युली फूड काही टाईमसाठी स्टोअर होणार किंवा जिथं फूड चर्न केलं जाणार बाय द मसल्स ऑफ स्टमक, या पार्टला आपण म्हणतो दिस पार्ट इज नोन ॲज बॉडी ऑफ स्टमक. ओके, हा सेंट्रल पार्ट आहे आणि सर्वात मोठा पार्ट आहे. सो बॉडी इज द सेंट्रल अँड लार्ज पोर्शन ऑफ स्टमक. बॉडी इज द सेंट्रल अँड लार्ज पोर्शन.
ओके, हा सेंट्रल आणि लार्ज पोर्शन आहे स्टमकचा. त्यानंतर पुढे जाऊन स्टमक जो आहे तो थोडासा नॅरो होतो. दिस नॅरो पोर्शन इज नोन ॲज पायलोरस. ओके, या पोर्शनला आपण काय म्हणतो, दिस पोर्शन इज नोन ॲज पायलोरस. सो लास्ट पोर्शन ऑफ स्टमक इज पायलोरस. ओके, लास्ट पोर्शन ऑफ स्टमक इज पायलोरस. या पायलोरस मधून एक्झिट होणार फूडची फ्रॉम स्टमक आणि कुठे एंट्री होणार, पुढे आपलं काय प्रेझेंट आहे, पुढे आपलं प्रेझेंट असणार स्मॉल इंटेस्टाईन. ओके, स्टमकच्या पुढे आपलं काय प्रेझेंट असणार, स्मॉल इंटेस्टाईन. सो पायलोरसच्या एंडला सुद्धा अगेन एक स्पिंक्टर आहे. हे स्पिंक्टर काय करणार, एकदा फूड डिओडिनम मध्ये गेलं म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गेलं की परत वरती येऊ शकत नाही. ओके, सो एकदा फूड एकदा इथं गेलं की परत फूड वरती येऊ शकत नाही. त्याच्यासाठी सुद्धा इथं काय गरजेचं आहे, स्पिंक्टर गरजेचं आहे. सो जे स्पिंक्टर पायलोरस जवळ प्रेझेंट आहे त्या स्पिंक्टरला आपण काय म्हणतो, इट इज द एंड पोर्शन ऑफ स्टमक और एंड पार्ट ऑफ स्टमक. आणि याच्याकडे काय प्रेझेंट आहे, इट हॅज द पायलोरिक स्पिंक्टर विथ अ स्पिंक्टर म्हणजे हे असं वरती दाखवलं तसं स्पिंक्टर. मसल्सचेच बनलेले असतात सगळेच जे स्पिंक्टर्स असतात, दीज आर मस्क्युलर स्पिंक्टर्स. मस्क्युलर स्पिंक्टर्स. ओके, विथ द स्पिंक्टर. आणि या स्पिंक्टरचं नाव काय, इट इज नोन ॲज पायलोरिक स्पिंक्टर. इट इज नोन ॲज पायलोरिक स्पिंक्टर. आल्या लक्षामध्ये. सो दिस इज द स्टमक. स्टार्ट कुठून होतं आपलं, कार्डियक पासून, त्यानंतर कार्डियक, फंडस, बॉडी आणि पायलोरस. ओके, सो स्टमकमध्ये ॲक्च्युली होतं काय, जर आपण स्टमकचं फंक्शन बघितलं तर स्टमकमध्ये एक टेम्पररी स्टोरेज होत असतं फूडचं. तिथं फूडला अजून जास्त ब्रेक केलं जातं बाय द मसल्स. ज्या मसल्स हे आपण फिजिओलॉजीमध्ये बघू कशा पद्धतीने ब्रेकिंग होते, मसल्सने सुद्धा ब्रेक केलं जातं. आणि हे जे फंडस रिजन आहे ज्यामधून काही ज्युसेस बाहेर येतात ते ज्युसेस सुद्धा या फूड पार्टिकल्सला काय करत असतात, ब्रेक करत असतात. ओके, सो इट स्टोर्स फूड टेम्पररी फूडला हे काय करतं, स्टोअर करते. आलं लक्षात. दिस इज अबाउट स्टमक. पुढे जाऊन हा जो स्टमक आहे हा कशात ओपन होतोय, स्मॉल इंटेस्टाईन. बिफोर दॅट आपण एक स्ट्रक्चर बघू स्टमकचं. ओके, दिस इज द इसोफेगस. त्यानंतर बघा स्टमकमध्ये 4 पार्ट आहेत, कार्डियक, फंडस, बॉडी आणि पायलोरस. जर आपण डायग्राम बघितली, सो जो स्टार्टिंगचा पोर्शन आहे दिस इज द कार्डियक पोर्शन. ओके, त्यानंतर जो डोम शेप पोर्शन आपल्याला दिसतोय हा तुमचा फंडसचा रिजन आहे. यामध्ये अजून एक स्ट्रक्चर दिलंय बघा, रुगेई काय असतात, या स्टमकमध्ये काही इररेग्युलर फोल्ड्स प्रेझेंट असतात. हे इररेग्युलर फोल्ड्स काय करतात, ज्यावेळेस फूड पार्टिकल आपलं मध्ये जातं, जसं फूड इथं आल्यानंतर हा स्टमकच्या मसल्स काय करतील, कॉन्ट्रॅक्ट, रिलॅक्स करतील आणि मग त्या फूड पार्टिकलला चर्न करतील. सो अशा पद्धतीने आपलं स्टमक प्रेझेंट आहे. सो एक पॉईंट आपण ॲड करू शकतो, rugae, these are the irregular folds of muscles. हा इनरमोस्ट लेअरला प्रेझेंट असणार. हा आपण हिस्टोलॉजीमध्ये सुद्धा स्टडी करू. सो दिस इज ऑल अबाउट स्टमक. त्यानंतर स्टमक जो आहे इट ओपन्स इनटू स्मॉल इंटेस्टाईन. सो नेक्स्ट आपला जो ऑर्गन आहे एलिमेंटरी कनालचा पार्ट जो आहे दॅट इज स्मॉल इंटेस्टाईन. सो स्मॉल इंटेस्टाईन बघा, स्मॉल इंटेस्टाईनला आपण स्मॉल का म्हणतो, तशी त्याची लेंथ खूप आहे पण त्याचा डायमीटर जो आहे हा लार्ज इंटेस्टाईनपेक्षा थोडासा कमी आहे. दॅट्स वाय बघा स्मॉल इंटेस्टाईन इज लॉंगर इन लेंथ दॅन लार्ज इंटेस्टाईन. बट याचा डायमीटर जो आहे डायमीटर इज स्मॉल. ओके, पण याचा डायमीटर कसा आहे, याचा डायमीटर इज स्मॉल. मग याचा जो डायमीटर आहे तो अराउंड किती असणार, अराउंड 2.5 सेंटीमीटर्स. ओके, एवढा याचा डायमीटर आहे. आणि जर याची लेंथ आपण बघितली तर इट इज अबाउट 6 मीटर लॉंग. ओके, ह्युमन्समध्ये अबाउट किती मीटर्स लॉंग आहे, इट इज अबाउट 6 मीटर लॉंग. त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईनचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं, सो अशा पद्धतीने याच्यासाठी आधी आपण एकदा स्टमक काढू. सपोज दिस इज द स्टमक. आता स्टमक जिकडे टर्न झाला, ओके, जिकडे एक यू शेप स्ट्रक्चर बनलं, इथून आपला स्मॉल इंटेस्टाईन स्टार्ट झाला आणि जिथं आपलं यू शेप स्ट्रक्चर बनलंय त्या पोर्शनला आपण म्हणतो डिओडिनम.
येत्या लक्षामध्ये. सो यू शेप स्ट्रक्चर जो तयार झालेला आहे, दिस पोर्शन इज नोन ॲज डिओडिनम. ओके. आणि मग हे असं पुढे पर्टिक्युलर कॉइलिंग इथं आपल्याला दिसून येते अशा पद्धतीने. पुढे हे कॉइल होत जातं अजून, आणि मग याच्या आजूबाजूला प्रेझेंट असणार आपलं लार्ज इंटेस्टाईन. ओके. सो दिस इज द स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनचा जो स्टार्टिंगचा पोर्शन आहे त्या पोर्शनला आपण काय म्हणतो, डिओडिनम. सो फर्स्ट आपण एवढं लिहूया की स्मॉल इंटेस्टाईन इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. किती पार्ट्समध्ये डिवाइड करतो आपण स्मॉल इंटेस्टाईनला? 3 पार्ट्समध्ये. स्मॉल इंटेस्टाईन इज फर्दर डिवायडेड इंटू it is further divided into 3 parts, duodenum, jejunum and ileum. Okay. जो फर्स्ट पार्ट आहे दॅट इज डिओडिनम. जो सेकंड पार्ट आहे, हा जो पार्ट दिसणार डिओडिनमच्या पुढचा पार्ट, दॅट पोर्शन इज नोन ॲज जेजुनम. आणि सगळ्यात लास्टचा पोर्शन जो ओपन कशामध्ये होतोय, इट ओपन्स इनटू द लार्ज इंटेस्टाईन. दिस पोर्शन इज नोन ॲज इलियम. ओके. सो डिओडिनम, जेजुनम अँड इलियम. हे 3 पार्ट्स आहेत स्मॉल इंटेस्टाईनचे. सो विल टॉक अबाउट द फर्स्ट पार्ट. जो फर्स्ट पार्ट आहे दॅट इज डिओडिनम. डिओडिनम जर आपण बघितलं तर इथंच आपल्याला दिसतोय कसा स्ट्रक्चर आहे, हा एक यू शेप स्ट्रक्चर आहे. इट इज द यू शेप स्ट्रक्चर. ओके. हा कसा स्ट्रक्चर आहे, यू शेप स्ट्रक्चर. याचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. या यू शेप स्ट्रक्चरमध्येच सगळे जे एन्झाईम्स बाहेरून येणार आहेत, जसं पॅन्क्रियाटिक एन्झाईम्स किंवा बाईल ज्यूसेस, ते इथंच येतात. त्यानंतर याची जर आपण लेंथ बघितली, आपल्या बुकमध्ये ही लेंथ दिलेली आहे. इट इज अबाउट 26 सेंटीमीटर लॉंग. ओके. किती याची लेंथ? 26 सेंटीमीटर लॉंग. हा आपला रिजन कुठला असणार आहे, डिओडिनमचा. क्लिअर. त्याच्यानंतरचा जो रिजन आहे दॅट इज द, आणि हा स्टार्टिंग रिजन आहे. ओके. स्टार्टिंग पार्ट. त्यानंतर जेजुनम इज द मिडल पार्ट. ओके. इट इज द मिडल पार्ट. आणि या पार्टमध्ये मॅक्सिमम ॲब्झॉर्प्शन होतं आहे आपले जे फूड डायजेस्ट झालं आहे त्याचं. कारण बघा ॲब्झॉर्प्शन फूडचं डायजेशन कंप्लीट होतं. सो ॲब्झॉर्प्शन मॅक्सिमम कुठल्या रिजनमध्ये होतं, जेजुनममध्ये. सो मॅक्सिमम ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. मॅक्सिमम ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड कुठे केलं जाते, जेजुनम रिजनमध्ये. आणि जर आपण जेजुनमची लेंथ बघितली, सो इट इज अबाउट, हा लॉंग पार्ट आहे, इट इज अबाउट 2.5 मीटर्स लॉंग. सो किती आहे हा, इट इज अबाउट 2.5 मीटर्स लॉंग. म्हणजे हा बघा 26 सेंटीमीटर आहे, आणि जेजुनम किती मीटर्समध्ये, हा 2.5 मीटर्स लॉंग आहे. त्यानंतर इलियम इज द लास्ट पार्ट. आणि हा बघा इथं जो खालचा पोर्शन दिसतो आपल्याला, दिस इज इलियम. इट इज द लास्ट पार्ट. आणि याची आपण जर लेंथ बघितली, सो इट इज अबाउट 3.5 मीटर्स. दिस इज द लॉंगेस्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. ओके. हा लास्ट आहे, पण इट इज ऑल्सो द लॉंगेस्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. ओके. आणि हा इथं ओपन होतो बघा, जर आपण असा ड्रॉ केला, हा इथून असा ओपन होतोय इनटू द लार्ज इंटेस्टाईन. ओके. आणि लार्ज इंटेस्टाईनचा हा जो पार्ट आहे, दिस पार्ट इज नोन ॲज सीकम. आलं लक्षात. स्मॉल इंटेस्टाईनचं सध्या आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आपण फक्त ॲनाटॉमी म्हणजे स्ट्रक्चर बघतोय, फिजिओलॉजी आपण पुढे बघणार. सो दिस इज अबाउट स्मॉल इंटेस्टाईन. त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन जसं आपण याच डायग्राममध्ये बघतोय बघा, स्मॉल इंटेस्टाईनच इथं ओपन होतो इनटू दी लार्ज इंटेस्टाईन. सो लास्ट पार्ट इज लार्ज इंटेस्टाईन. लास्ट पार्ट इज लार्ज इंटेस्टाईन. ओके. सो स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईनमध्ये ज्या पार्टने ओपन होतो त्या पार्टला आपण म्हणतो इलिओसिकम जंक्शन. बघा कशा पद्धतीने, सपोज आपण आधी एक स्ट्रक्चर काढू लार्ज इंटेस्टाईनचं. हे अशा पद्धतीने असतं. अशा पद्धतीने आपलं लार्ज इंटेस्टाईन प्रेझेंट आहे. आणि या लार्ज इंटेस्टाईनमध्ये एक छोटासा पार्ट असतो, दिस इज द वेस्टिजियल पार्ट ऑफ आवर बॉडी. आणि इकडून सपोज आपलं स्मॉल इंटेस्टाईन इकडे ओपन झालं आहे. एक मिनटं फक्त.
ठीक आहे. दिस इज द पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. इथं आपला स्मॉल इंटेस्टाईन प्रेझेंट आहे. ओके. सो लार्ज इंटेस्टाईन जे आहे ह्याला आपण लार्ज का म्हटलं, त्याची जो साईज जी आहे ती लहान आहे. ओके. इट इज अबाउट 1.5 मीटर्स लॉंग. पण आपला जो स्मॉल इंटेस्टाईन होता तो किती लॉंग होता, इट वॉज अबाउट 6 मीटर्स लॉंग. ओके. इट इज ओपन्ड बाय अ जंक्शन. ओके. कुठलं जंक्शन आहे, हे वाला जंक्शन जे आपल्याला दिसतं, इट इज ओपन्ड बाय अ जंक्शन. ओके. हा जो पार्ट ओपन झालेला आहे दिस इज द इलियम. लास्ट पार्ट होता ना. ओके. हा लास्ट पार्ट होता स्मॉल इंटेस्टाईनचा, इलियम, आणि हा लार्ज इंटेस्टाईनचा पहिला पार्ट आहे. सो लार्ज इंटेस्टाईनला सुद्धा आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. हा जो फर्स्ट पार्ट आहे दॅट इज नोन ॲज सीकम. छोटा असतो आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन्समध्ये हा थोडासा छोटा असतो. ओके. सो इट ओपन्स ॲट इलिओसिकल जंक्शन. इलियमचं आणि सीकमचं जे जंक्शन, इट इज नोन ॲज इलिओसिकल जंक्शन. इथं याची ओपनिंग होते. ओके. लार्ज इंटेस्टाईनमध्ये एवढं मॅक्सिमम ॲब्झॉर्प्शन वगैरे होत नाही, फक्त अनडायजेस्टेड फूड मटेरियल थोड्या पार्टसाठी इथं काय असतं, स्टोर्ड असतं. पण जर आपण लार्ज इंटेस्टाईनला डिवाइड केलं तर इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. लार्ज इंटेस्टाईन इज फर्दर डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. ओके. जो फर्स्ट पार्ट आहे, दिस पार्ट आपण आत्ताच काढला, दिस पार्ट इज नोन ॲज सीकम. ओके. सीकम. ओके. सीकम इज द स्मॉलेस्ट पार्ट. ह्युमनमध्ये सीकम जो आहे तो लहान असतो, पण जर आपण काही रुमिनंट्स बघितले त्यांच्यामध्ये सीकम हा थोडा मोठा असतो. ओके. इट इज स्मॉल इन ह्युमन्स. प्लस एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की या सीकममध्ये काही सिम्बायोटिक बॅक्टेरिया सुद्धा प्रेझेंट असतात. सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणजे जे आपल्यासाठी हेल्पफुल आहे, मग ते काही विटॅमिन सिंथेसाइज करण्यासाठी सुद्धा हेल्प करतात. सो सिम्बायोटिक बॅक्टेरियाज आर प्रेझेंट. सिम्बायोटिक बॅक्टेरिया आर प्रेझेंट. येते लक्षात. सो काही सिम्बायोटिक बॅक्टेरिया सुद्धा इथं प्रेझेंट असतात. त्यानंतर सीकम जो आहे हा बाकी ऑर्गॅनिझम्समध्ये कसा असतो, हा थोडासा मोठा असतो. त्यानंतर सीकमच्या एंडमध्ये बघा, सीकमच्या एंडमध्ये आपल्याला एक अजून बाहेर आलेला पोर्शन दिसतोय. दिस पार्ट इज द अपेंडिक्स. हे ऐकलंच असेल सगळ्यांनी, अपेंडिक्स. ओके. सो हा एक एक्स्ट्रा एक्सटेन्शन आहे सीकमचा जो प्रत्येकात प्रेझेंट आहे, पण याचं अजून सुद्धा कुठलंही फंक्शन ह्युमनमध्ये माहीत नाही. सो सीकम हॅज एक्सटेंडेड structure which is known as appendix. ओके. आणि हा अपेंडिक्स ह्युमनमध्ये कसा आहे, नॉन फंक्शनल. याचं फंक्शन नाही आहे, म्हणूनच ह्युमनमध्ये आपण अपेंडिक्सला काय म्हणतो, वेस्टिजियल. इट इज नॉन फंक्शनल इन ह्युमन्स. पण मग आपल्यामध्ये वेस्टिजियल आहे म्हणजे सगळ्यांमध्ये आहे का, नाही. ज्या काही रुमिनंट्स वगैरे आहेत त्यांच्यामध्ये हा सेल्युलोजला डायजेस्ट करायला हेल्प करतो. ह्युमनच्या बॉडीमध्ये सेल्युलोज डायजेस्ट होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे तसे बॅक्टेरियाज नाही आहे जे सेल्युलेज बनवतील. सेल्युलोज तोडण्यासाठी आपल्याला कसली गरज पडणार, सेल्युलेजची गरज पडणार. हे आपल्यामध्ये प्रेझेंट नाही, कारण आपल्या सीकममध्ये तसे काही बॅक्टेरियाज नाही आहेत जे सेल्युलेज बनवू शकतात. सो अपेंडिक्स इज नॉन फंक्शनल इन ह्युमन्स. ओके. ह्युमन्समध्ये हे कसं आहे, इट इज नॉन फंक्शनल, पण बाकी ऑर्गॅनिझम्समध्ये इट इज फंक्शनल. क्लिअर. त्यानंतर वरचा जो पार्ट आहे सीकमच्या वरचा, हा इथून पूर्ण एवढा, या पार्टला आपण म्हणतो कोलॉन. दिस रिजन इज नोन ॲज कोलॉन. सो सीकम. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे कोलॉन. अगेन कोलॉन जो आहे हा 3 पार्टमध्ये डिवाइड होतो. ओके. कोलॉन सुद्धा फर्दर 3 पार्टमध्ये डिवाइड होतो. जो वरती जातो आहे दिस इज द असेंडिंग कोलॉन. ओके. हा असा वरती जातोय. सो कोलॉन इज फर्दर डिवाइडेड इंटू 3 पार्ट्स. इट इज फर्दर डिवाइडेड इंटू 3 पार्ट्स. फर्स्ट इज द असेंडिंग कोलॉन जो असा वरती जातोय. त्यानंतर हा इकडे आडवा जातोय, म्हणून याला आपण काय म्हणतो, ट्रान्सवर्स कोलॉन. ओके. जो असा आडवा जातोय दिस इज नोन ॲज ट्रान्सवर्स कोलॉन. ओके. आणि जो खाली जातोय असा दिस इज द डिसेंडिंग कोलॉन. असेंडिंग, ट्रान्सवर्स अँड डिसेंडिंग. सो थर्ड इज द डिसेंडिंग कोलॉन. अशा पद्धतीने लार्ज इंटेस्टाईनचे आपल्याला पार्ट्स कळलेत बघा, सीकम, कोलॉन. त्यानंतर एक कर्व दिसतो आपल्याला, सिग्मॉइड कर्व, आणि हा जो पार्ट इथं दिसतोय दिस पार्ट इज नोन ॲज रेक्टम, अँड दिस रेक्टम ओपन्स इनटू अ ओपनिंग नोन ॲज ॲनस.
आलं लक्षामध्ये. दिस रेक्टम ओपन्स इनटू द ओपनिंग नोन ॲज ॲनस. ओके, त्यानंतर हे झालं कोलॉनचं असेंडिंग, ट्रान्सवर्ड आणि डिसेंडिंग. रेक्टम याच्यामध्ये आपल्याला जास्त गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही, फक्त कुठल्या कोलॉनला काय म्हणतात ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रेक्टम. रेक्टमचं थोडंसं पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा जो रेक्टम आहे, ओके, इट इज द याच्यामध्ये लिहूया आपण, रेक्टम इज द लास्ट पार्ट, इट इज द पोस्टेरियर रिजन, एंड आहे. ओके, एलिमेंटरी कनाल जी माउथपासून स्टार्ट झाली होती ती आता फायनली कुठे एंड होणार, रेक्टमला येणार. सो इट इज द पोस्टेरियर पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाइन, किंवा तुम्ही इथे लिहू शकता एलिमेंटरी कनाल, डायरेक्ट एंड ऑफ एलिमेंटरी कनाल. क्लिअर. यामध्ये काय होतं, रेक्टममध्ये फूड इज स्टोअर्ड, एक अप टू 36 आवर्स पर्यंत फूड इथं स्टोअर होऊ शकतं. फूड इज स्टोअर्ड इन टू दिस पार्ट, काही पर्टिक्युलर टाईमसाठी टेम्पररी स्टोअर होतं. आता कुठलं फूड, अनडायजेस्टेड फूड. ओके, कारण फूड तर आपण ऑलरेडी काय करून चुकलो, डायजेस्ट करून चुकलेलं. सो इथं जे फूड पोहोचणार आहे दॅट इज द अनडायजेस्टेड, जे डिफ्यूज झालं नाही आहे असं फूड इथं प्रेझेंट आहे. ओके, सो इट स्टोअर्स अनडायजेस्टेड फूड कधीपर्यंत, अप टू 36 आवर्स. 36 आवर्सपर्यंत हे अनडायजेस्टेड फूडला काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. त्यानंतर रेक्टमची जी ओपनिंग आहे दॅट इज द ॲनस. ॲनसला एकच इथंच लिहून घेऊ आपण पॉईंट. ॲनस इज द ओपनिंग ऑफ रेक्टम, आणि हे काय करतं, इट एक्सपेल्स आउट द अनडायजेस्टेड मटेरियल. जे मटेरियल डायजेस्ट झालेलं नाही फायनली ते कुठून एक्सपेल आउट होतंय, ॲनसपासून. इट एक्सपेल्स undigested material. Okay, so this is about the elementary canal. अशा पद्धतीने आपली एलिमेंटरी कनाल स्टार्ट होते माउथ पासून आणि एंड होते ॲनस पर्यंत. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे एलिमेंटरी कनालचा, दॅट इज द हिस्टोलॉजी ऑफ एलिमेंटरी कनाल. म्हणजे एलिमेंटरी कनालच्या आतमध्ये, जर सपोज दिस इज एलिमेंटरी कनाल, मीला कट केल्यानंतर याच्या आतमध्ये मला कुठले मसल्स किंवा कुठले कनेक्टिव्ह टिश्यू दिसतात ते आपल्याला स्टडी करायचं आहे. सो नेक्स्ट पार्ट इज द हिस्टोलॉजी. म्हणजे काय, स्टडी ऑफ टिश्यू. म्हणजे एलिमेंटरी कनालचा स्टडी करायचा आपल्याला, ऑफ एलिमेंटरी कनाल. ओके, सो सपोज दिस इज द एलिमेंटरी कनाल. या एलिमेंटरी कनालला आपण कट केल्यानंतर आतमध्ये आपल्याला कुठले लेयर्स दिसतात. ओके, सो यामध्ये आपल्याला टोटल बघितलं तर आपल्याला टोटल 4 लेयर्स दिसतात. ओके, किती लेयर्स दिसतात, 4 लेयर्स. सो आपण बाहेरून आतच्या साईडला जाऊ. सगळ्यात आधी सपोज ही आपली एलिमेंटरी कनाल आहे, हिला कट करून आपण हा पोर्शन थोडासा वरच्या साईडने बघतोय. सो सगळ्यात आधी जो लेयर आपल्याला दिसतो, दिस लेयर इज नोन ॲज सेरोसा. ओके, याच्याने काढू आपण. सो सपोज दिस लेयर, हा जो लेयर आपल्याला दिसतोय हा लेयर कुठला, दिस इज द आउटर मोस्ट लेयर. दिस लेयर इज नोन ॲज द सेरोसा. दिस इज सेरोसा. इथंच आपण लिहूया, सेरोसा जो आहे इट इज द आउटर मोस्ट लेयर. सगळ्या बाहेरच्या साईडला हा लेयर प्रेझेंट आहे. पूर्ण एलिमेंटरी कनालमध्ये हेच स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. तुम्ही जिथून आपली एलिमेंटरी कनाल स्टार्ट होते, ओके, म्हणजे इसोफेगस पासून धरा, या कनालमध्ये पूर्ण आतपर्यंत हेच स्ट्रक्चर प्रेझेंट आहे अप टू द रेक्टम. सो सगळ्यात बाहेरच्या साईडला आपल्याला कुठला लेयर दिसतो, सेरोसा. इट इज द आउटर मोस्ट लेयर. पण या सेरोसामध्ये सुद्धा जी आउटर लेयर आहे ही आउटर लेयर बनलेली असते आपली स्क्वॅमस इपिथेलियमने. ओके, सेरोसामध्ये जी आउटर लेयर आहे ही आउटर लेयर कशाने बनलेली आहे, आउटर लेयर इज ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. इट इज ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम, ज्याला आपण काय म्हणतो, विच इज नोन ॲज मिझोथेलियम. बघा, सेरोसाची आउटर लेयर जी आहे, बघा सेरोसा स्वतः आउटर मोस्ट आहे, पण त्याचा बाहेरचा जो लेयर आहे, दिस आउटर लेयर इज मेड अप ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम, ज्यालाच आपण काय म्हणतो, विच इज नोन ॲज, ऑल्सो नोन ॲज मिझोथेलियम. त्यालाच आपण काय म्हणतो, विच इज ऑल्सो नोन ॲज मिझोथेलियम. त्यानंतर याच्या आतची जी लेयर आहे, ही आतची जी इनर लेयर ऑफ सेरोसा इज मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आलं लक्षात. Serosa outer layer is made up of squamous epithelium and inner layer of serosa, inner layer is made up of connective tissue. Okay, so this is about the outermost layer. त्यानंतर बघा याच्या नंतर आतमध्ये, सेरोसाच्या आतमध्ये, आपण बाहेरून आतमध्ये जातोय, सेरोसाच्या आतमध्ये जो लेयर प्रेझेंट आहे दॅट लेयर इज द मस्क्युलॅरिस. ओके, म्हणजे इथे आपण सिक्वेन्स पण लिहूयात. 4 लेयर्स प्रेझेंट आहेत आपल्याकडे टोटल. सगळ्यात आउटर मोस्ट, आउटर टू इनर, आउटर
टू इनर. जो सगळ्यात बाहेर प्रेझेंट आहे दॅट इज सेरोसा, हा आपण काढला. जो आतमध्ये प्रेझेंट आहे सेरोसाच्या मधल्या साईडला दॅट इज मस्क्युलॅरिस. मस्क्युलॅरिस मस्क्युलॅरिसच्या आतमध्ये जो प्रेझेंट आहे दॅट इज सबम्युकोसा. सबम्युकोसा आणि त्याच्या सुद्धा आतमध्ये जो प्रेझेंट आहे दॅट लेअर इज नोन ॲज म्युकोसा. सो असे 4 लेअर आहेत, सेरोसा, मस्क्युलॅरिस, सबम्युकोसा अँड म्युकोसा. सो मस्क्युलॅरिस जो पुढचा लेअर आहे इट इज ऑफ 3 टाइप्स. ओके, मस्क्युलॅरिस मध्ये सुद्धा 3 लेयर्स प्रेझेंट आहे. सो आपण ते 3 लेयर्स आधी ड्रॉ करून घेऊ. ओके, लेट मी ड्रॉ इट. ओके, सो जो हा लेअर आहे दिस इज द सेकंड लेअर दॅट इज मस्क्युलॅरिस. आता मस्क्युलॅरिस मध्ये 3 रिजन येतात. जसा हा जो रिजन दिसतो आपल्याला आतून बाहेरून आतमध्ये जातो आपण, हा जो रिजन दिसतो आहे दीज आर द लॉन्जिट्युडिनल मसल्स. सगळ्यात आधी आपल्याला कुठल्या मसल्स दिसत आहेत? लॉन्जिट्युडिनल मसल्स. लॉन्जिट्युडिनल मसल्स. त्याच्यानंतर लॉन्जिट्युडिनल मसल्सच्या आतल्या साईडला अशा ज्या 2 मसल्स काढलेल्या आहेत ह्या फक्त आपण समजण्यासाठी काढल्या, या सर्क्युलर कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो याच्यानंतर ज्या मसल्स आहेत दीज आर सर्क्युलर मसल्स. सर्क्युलर मसल्स. आणि मग फायनली इनर साईडला या ज्या दिसत आहेत आपल्याला दीज आर ऑब्लिक मसल्स. म्हणजे मस्क्युलॅरिसमध्ये बाहेर लॉन्जिट्युडिनल, सर्क्युलर आणि ऑब्लिक मसल्स. याच्यावर आपल्याला क्वेश्चन येतो सिक्वेन्समध्ये. या चॅप्टरचे PYQs ऑलरेडी यूट्यूबला टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ. सो इनर मोस्ट लेअर इज ऑब्लिक मसल्स. ऑब्लिक मसल्स. आणि या तिघी मसल्स मिळून आपला कुठला लेअर तयार होतो? मस्क्युलॅरिस. ओके, या तिघी मसल्स मिळून आपला एक लेअर तयार होतो दॅट इज मस्क्युलॅरिस. हा बघा, हा जो मस्क्युलॅरिस रिजन जो आहे हा स्टमकमध्ये थोडासा वाईड रिजन असतो. का वाईड असतो? कारण स्टमकमध्ये प्रॉपर चर्निंग ऑफ फूड करायची आहे. सो दिस रिजन, दिस मस्क्युलॅरिस इज वायडर इन स्टमक. हा एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो किंवा एक क्वेश्चन अजूनही येऊ शकतो की का हे सगळे लेअर सगळ्या एलिमेंटरी कॅनलमध्ये प्रेझेंट असतात का? म्हणजे एलिमेंटरी कॅनलच्या प्रत्येक पार्टमध्ये प्रेझेंट असतात का? तर असं नाही. जर आपण स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट बघितला तर तिथं आपल्याला ह्या ऑब्लिक मसल्स दिसत नाही. सो ऑब्लिक मसल्स आर ॲब्सेंट इन स्मॉल इंटेस्टाईन. ओके, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये या ज्या ऑब्लिक मसल्स आहेत दीज लेयर्स आर ॲब्सेंट. क्लिअर? सो सेरोसा, मस्क्युलॅरिस. मस्क्युलॅरिस नंतरचा जो लेअर आहे दॅट लेअर इज नोन ॲज सबम्युकोसा. ओके, सो दिस लेअर इज सबम्युकोसा. खूप इम्पॉर्टंट लेअर आहे हा. या सबम्युकोसामध्ये आपल्या सगळ्या इम्पॉर्टंट सेल्स प्रेझेंट असतात. म्हणजे सर्व इम्पॉर्टंट कनेक्शन्स प्रेझेंट असतात. जसं आपल्या लिम्फ वेसल्स, नर्व्स आणि ब्लड वेसल्स हे सगळं कुठे प्रेझेंट असतं? सबम्युकोसा लेअरमध्ये. सो दिस इज द थर्ड लेअर. ओके, दिस इज द थर्ड लेअर विच इज नोन ॲज सबम्युकोसा. तर इथे दिस इज द सबम्युकोसा. ओके, या सबम्युकोसामध्ये काय काय प्रेझेंट आहे? इट हॅज lymph vessels, blood vessels and nerves. Okay, it has lymph vessels. म्हणजे बघा जे ॲब्झॉर्प्शन वगैरे होतंय ते इथून होतंय. lymph vessels, blood vessels and nerves. हे सगळं कुठल्या एरियामध्ये ओपन होतंय? सबम्युकोसा. आणि त्यानंतर जो इनर मोस्ट लेअर आपला प्रेझेंट आहे द इनर मोस्ट लेअर इज द म्युकोसा. ओके, हा जो आतच्या आत सगळ्यात आतमधला लेअर जो प्रेझेंट आहे दिस लेअर इज म्युकोसा. Okay, this part, just a second, this part is mucosa. ओके, सो अशा पद्धतीने 4 लेयर्स जे आहेत ते आपल्याकडे प्रेझेंट आहे. हा म्युकोसा आपण थोडा डिटेलमध्ये स्टडी करू कारण म्युकोसाचे काही एक्सटेन्शन्स वगैरे आपल्याला स्टडी करायचे आहेत. पण हे एवढं लक्षात आलं की आपला जो एलिमेंटरी कॅनल आहे याच्यात असे 4 लेयर्स प्रेझेंट आहेत: सेरोसा, मस्क्युलॅरिस, सब म्युकोसा अँड म्युकोसा. ओके, नेक्स्ट पार्ट इज म्युकोसा. हा जो म्युकोसा लेअर आहे हा थ्रू आउट द एलिमेंटरी कॅनल प्रेझेंट असणार. ओके, इट प्रेझेंट थ्रू आउट द एलिमेंटरी कॅनल. थ्रू आउट एलिमेंटरी कॅनल. आता हा का प्रेझेंट आहे? कारण आपल्या पूर्ण इनर लाइनिंगमध्ये म्युकस जो आहे हा
एकतर स्टमकमध्ये जर आपण बघितलं तर ॲसिडपासून प्रोटेक्ट करतोय आणि बाकी याला ल्युब्रिकेशन प्रोव्हाइड करतो. ओके, सो म्हणून हा आपल्या थ्रू आउट द एलिमेंटरी कॅनल प्रेझेंट आहे. त्यानंतर बघा म्युकोसा हा म्युकस सिक्रेटिंग लेअर आहे. ओके, इट सिक्रेट्स म्युकस. पण यामध्ये कुठल्या सेल्स आहेत ज्या म्युकस सिक्रेट करतात? सो इट हॅज गॉबलेट सेल्स. कुठल्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये? गॉबलेट सेल्स. आणि या गॉबलेट सेल्स काय करतात? दीज गॉबलेट सेल्स सिक्रेट म्युकस. या गॉबलेट सेल्स काय सिक्रेट करतात? म्युकस सिक्रेट करतात. आलं लक्षात? पण प्रत्येक एरियात जर आपण बघितलं तर या म्युकोसाच्या काही वेगवेगळ्या आपल्याला काय म्हणतात प्रॉपर्टीज आपल्याला दिसतात. जसं की जर आपण स्टमकमध्ये बघितलं, स्टमकमध्ये या ज्या म्युकोसा लेअर आहे, या म्युकोसा लेअरमधल्या काही सेल्स गॅस्ट्रिक ज्युसेस बनवतात जे आपल्याला फूडला ब्रेकडाऊन करण्यासाठी लागतात. जसं की आपलं पेप्सिनोजेन, HCl जे सुद्धा गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत ते कुठल्या लेअरपासून बनतात? म्युकोसा लेअरपासून. ओके, सो इन स्टमक म्युकोसा सिक्रेट्स गॅस्ट्रिक ज्युसेस. हे आपण बघूयात, स्टडी करणार आहोत की कुठले गॅस्ट्रिक ज्युसेस आपल्या स्टमकमध्ये प्रेझेंट असतात आणि ते कशा पद्धतीने फंक्शन करतात. हे झालं स्टमकमध्ये. आणि त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट जर आपण बघितलं, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड केलं जाते. ओके, जेही सुद्धा अन्न तुमचं स्टमकमध्ये डायजेस्ट झालं ते सगळं कुठे ॲब्झॉर्ब होणार? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. मग ॲब्झॉर्प्शनसाठी आपल्याला जास्तीत जास्त सरफेस एरिया लागतो. म्हणून याचा जो म्युकोसा आहे हा फिंगर लाईक एक्सटेन्शन्स बनवतो. कोणाचा? स्मॉल इंटेस्टाईनचा. कारण आपण तिथं काय करायचं आहे? फूड ॲब्झॉर्ब करायचं आहे, डायजेस्टेड फूड. ओके, सो इट फॉर्म्स फिंगर लाईक एक्सटेन्शन्स और प्रोजेक्शन्स, ज्यांना आपण काय म्हणतो? विच आर नोन ॲज, यांना आपण काय म्हणणार? विलाय. ओके, याच्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय प्रेझेंट असतात? विलाय. सो इकडे जर आपण ड्रॉ केलं हा म्युकोसा लेअरवर, या अशा ज्या प्रेझेंट आहेत दीज आर विलायज. आणि या विलायजच्या वरती आपल्याला अजून ब्रश बॉर्डर्ड सेल्स दिसतात. ओके, आपण ॲनिमल टिश्यूमध्ये बघितले की ब्रश बॉर्डर्ड सेल्स अशा असतात बघा. ओके, सो आपण इथं ड्रॉ करू शकतो. अशा पद्धतीने या विलायजच्या वरतीत आपल्याला ब्रश बॉर्डर सेल्स दिसतात, यांना आपण मायक्रोविलायज म्हणतो. ओके, सो दीज आर लाइन्ड बाय ब्रश बॉर्डर्ड सेल्स. आणि याच्यामुळे होतं काय बघा, एवढ्याच एरियात जर आपण एवढं ड्रॉ केलं तर याचा सरफेस एरिया बघा किती कमी आहे. पण जर याच्यावर आपल्याला विलायज दिसत आहेत तर या विलायजमुळे काय होतंय? सरफेस एरिया इन्क्रीज होतोय. सो इन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये हा म्युकोसा काय फॉर्म करतोय? फिंगर लाईक प्रोजेक्शन्स फॉर्म करतोय, ज्यांना आपण काय म्हणतो? विलाय. या विलायच्या वरती ब्रश बॉर्डर्ड लाईन्स इपिथेलियम सेल्स प्रेझेंट आहेत. या काय करतायत? जो फूड आहे त्याला ॲब्झॉर्ब करणार. ओके, आणि याच्याच खालच्या साईडला इथं या विलायच्या खालच्या साईडला आपलं काय प्रेझेंट असणार? नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरीज. ओके, या ज्या ब्लड कॅपिलरीज आहेत या ब्लड कॅपिलरीज इथलं जे फूड पार्टिकल आहे ते काय करतील? ॲब्झॉर्ब करतील. अल्टिमेटली फूड कुठे जाणार आहे? आपल्या ब्लडमध्ये जाणार आहे. सो इथं नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरीज प्रेझेंट आहे. आणि एक मेन मेम्ब्रेन इथं, एक मेन अजून एक इथं वेसल प्रेझेंट असते. ही एक लिम्फ वेसल आहे जिला आपण म्हणतो लॅक्टियल. ही लॅक्टियल फॅट ॲब्झॉर्ब करण्यासाठी गरजेची आहे. हे सगळं ॲब्झॉर्प्शनचं स्ट्रक्चर आपण फिजिओलॉजीमध्ये बघूयात. आता फक्त आपल्याला एलिमेंटरी कॅनलची हिस्टोलॉजी स्टडी करायची होती. सो दिस इज अबाउट द एलिमेंटरी कॅनल. कुठले लेअर आहेत? सेरोसा, मस्क्युलॅरिस, सबम्युकोसा अँड म्युकोसा. ओके, सो इथे आपण मोस्टली जो इम्पॉर्टंट इंट्रोडक्शनचा टॉपिक होता तो या चॅप्टरचा कव्हर केला आहे. एलिमेंटरी कॅनलसुद्धा इथे आपली कंप्लीट झाली, हिस्टोलॉजीसुद्धा कंप्लीट झाली. आता नेक्स्ट पार्ट जो आहे दॅट इज द ग्लँड्स, की आपल्या बॉडीमध्ये कुठल्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.